यावर्षी आम्ही ठरवलं आपल्या गावातील पुरातन शिवमंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी साकारूया, जेणेकरून आपल्या गावाचा जो इतिहास आहे तो आलेला आमच्याकडे जवळजवळ 7 दिवसांमध्ये साधारण हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या भागातून लोक येत असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या गावाचा इतिहास माहिती व्हावा आणि आपल्या गावाचं नाव आधीच इतिहासामध्ये आपल्या गावाची नोंद आहेच, परंतु येणाऱ्या प्रत्येक माणसाला कळावं की लोणार गाव ऐतिहासिक अशी नगरी आहे आणि ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये हे पुरातन मंदिर आहे। लोक गावात जाऊन बघणार नाही, पण इथे आल्यानंतर लोकांना कळेल की असं हे मंदिर आहे, मग अजूनच आपल्या गावाचं देखील नाव होईल आणि यासाठी आम्ही ही प्रतिकृती या ठिकाणी साकारली आहे। आपले सगळे ज्योतिर्लिंग आहेत, पहिलेच एंट्री केल्या गेले 12 ज्योतिर्लिंग आहेत। नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज जाणार आहे आपण गावामध्ये सचिन भाऊकडे गणपती डेकोरेशन बघण्यासाठी। त्यावेळी मंदिर आपल्या गावातला 11व्या शतकातला तो डेकोरेशन केलेला आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला जाऊया डेकोरेशन बघायला। मित्रांनो, आपण 3-4 दिवस झालेले यायला निघलेलो डेकोरेशन बघायसाठी आणि फायनली आपण आलेलो आहे डेकोरेशन बघायला। तर पहिले तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवू सगळा बघू शकता तुम्ही। इकडे आपले सगळे ज्योतिर्लिंग आहेत, पहिलेच एंट्री केल्या गेले 12 ज्योतिर्लिंग आहेत। सोमनाथ, रामेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर। तर चला आता आतमध्ये जाऊया, दाखवतो तुम्हाला अजून। आहे बाप्पा सचिन भाऊचा आणि आपला रामेश्वर मंदिर 11व्या शतकातला उभे अशी डेकोरेशन केलेलं आहे। सेम टू सेम डेकोरेशन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे आपल्या मंदिराचा फोटो सुद्धा आहे। खूप छान असं डेकोरेशन झालेलं आहे आणि कोरीव काम सुद्धा आहे तसंच मंदिराला सेम टू सेम बघा। आणि या साईडला बँडवाले मुलं मुली शाळेतले बसलेले आहेत। आणि या साईडला बघू शकता तुळजाभवानी माता। आणि आपण थोडीशी भाऊना माहिती विचारू, बघूया भाऊ काय सांगतात। भाऊंशी बोलूया थोडा। आपले भाऊ आहेत, आपण त्यांना विचारू थोडासा। भाऊ नमस्कार। नमस्कार। तर आपल्याला थोडीशी माहिती द्या मंदिराबद्दल आपल्या। हे सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्व ग्रामस्थांना तसेच तमाम हिंदू बांधवांना आणि भारतीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। यावर्षी आम्ही हे जे यावर्षी मखर बनवलेलं आहे, गणपतीचे आरास बनवलेले आहे, ते आमच्या गावातीलच पुरातन 11व्या शतकातील रामेश्वर शिवमंदिर याची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी साकारलेली आहे। हे आमच्या गावातील पुरातन मंदिर आहे आणि महाराष्ट्र राज्य गॅझेट राज्य दंतनिरीक्षक याच्यामध्ये क दर्जा प्राप्त झालेला आहे। या मंदिराचं शासन दरबारी नोंद झालेली आहे आणि हे पुरातन शिवमंदिर याची प्रतिकृती आम्ही स्वतःच घरी मखर बनवतो आणि ही प्रतिकृती साकारलेली आहे। शिला राजा यांच्या काळातील हे 11व्या शतकातील फार पुरातन असं शिवमंदिर आहे आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साजरे करत असतो। तर यावर्षी देखील आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या गावातील पुरातन शिवमंदिर याची प्रतिकृती आम्ही साकारली आहे। तर भाऊ, तुम्ही दरवर्षी काही ना काही वेगळं काहीतरी डेकोरेशन करता गणपतींना, बरोबर? तर तुमचं कसं म्हणजे मनामध्ये आलं का आपलं मंदिरच बनवायचं आहे? नाही, आमच्याकडे आम्ही डेकोरेशन बनवताना दरवर्षी कोणतरी एक प्रतिकृती बनवायची, काहीतरी काल्पनिक असं न बनवता। मग मागच्या वर्षी आम्ही शिव प्रतिष्ठान छत्रपती शिवाजीराजांचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी मांडला होता। त्याच्या आधीच्या वर्षी 3 वर्षापूर्वी जेजुरीचं संपूर्ण मंदिर या ठिकाणी साकारलं होतं। यावर्षी आम्ही ठरवलं आपल्या गावातील पुरातन शिवमंदिर आहे त्याची प्रतिकृती आपण या ठिकाणी साकारूया, जेणेकरून आपल्या गावाचा जो इतिहास आहे
तो आलेल्या आमच्याकडे जवळजवळ 7 दिवसामध्ये साधारण हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या भागातून लोक येत असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या गावचा इतिहास माहिती व्हावा आणि आपल्या गावाचं नाव आधीच इतिहासामध्ये आपल्या गावाची नोंद आहेच, परंतु येणाऱ्या प्रत्येक माणसाला कळावं की लोणार गाव ऐतिहासिक अशी ही नगरी आहे आणि ह्या ऐतिहासिक नगरीमध्ये हे पुरातन मंदिर आहे. लोक गावात जाऊन बघणार नाही, पण इथे आल्यानंतर लोकांना कळेल की असं हे मंदिर आहे, मग अजूनच आपल्या गावाचं देखील नाव होईल आणि यासाठी आम्ही ही प्रतिकृती या ठिकाणी साकारली आहे. आता डेकोरेशन बोललं तर 1-2 दिवसाची कामं नाही, तर असे किती दिवस लागले तुम्हाला डेकोरेशन बनवण्यासाठी? साधारण 1 महिन्यापूर्वी सुरू केलं होतं. सुरुवातीला रोजचे 1-2 तास बसायचो आणि जसं जसं काम पूर्ण होत आलं आणि गणपती जवळ आले तसं आम्ही रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत जागून हे संपूर्ण मंदिर 1 महिन्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. तर डेकोरेशन बनवायचं झालं तर 1-2 कामं नाही, असं घरातल्यांचा कोणाचा सपोर्ट होता तुम्हाला? सपोर्ट म्हणजे आमचं जे गायकवाड परिवार आहे याच्यात मुख्य कलाकार मी आणि माझ्या सगळे सहकारी, आमच्या घरातले माझे भाऊ असतील, आमची मुलं असतील, घरातला महिला वर्ग, प्रत्येकाला आम्ही काम असं विभागून देतो, हे काम तुम्ही करा, हे करा. मग सगळेजण मदत करतात आणि संपूर्ण आमच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत प्रत्येकाचा हातभार या मंदिराला, जसं आपल्या गावातल्या मंदिराला संपूर्ण 5 पांडवांनी बांधले अशी काय त्याला इतिहास आहे, तर आमच्या घरातले सगळ्यांचाच हात या मंदिराच्या प्रतिकृती साकारण्यासाठी लागलेला आहे. तर धन्यवाद भाऊला बोलवल्याबद्दल आणि अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.